नाशिकमध्ये घरफोडी प्रकरण उघड. 4.5 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घरात घुसून सोने चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4,50,000 रुपये किमतीचे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 21 जानेवारी ते 27 जानेवारी 2026 दरम्यान वडजाई माता नगर पंचवटी येथे घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अमरधामकडून गौरी पंटांगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी सुमित अनिल राजुरे राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा कॉइन व 21 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 31 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने केली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.